नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्ह्यात सध्या नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकीसाठीचा प्रचार अगदी आता शिगेला पोचला आहे. 2 तारखेला म्हणजे 2 डिसेंबरला मतदान आहे. त्यामुळं आता एकूण प्रचाराचे 5 ते 7 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सगळेच पक्ष, सगळे उमेदवार, सगळ्या पॅनलचे नेते जोरदारपणे प्रचारामध्ये उतरलेले आहेत. सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिशय काटेकी लढत म्हणतात तशी काटेकी लढत सगळीकडे चालू आहे. उरण ईश्वरपूर आणि आष्टा या 2 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रचंड जोरात लढाई चालू आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी अगदी घासून लढाई सुरू आहे. उरण ईश्वरपूरमध्ये महायुतीचे उमेदवार विश्वनाथ डांगे विरुद्ध महाआघाडीचे उमेदवार म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी जोरदार फाईट सुरू आहे. आष्ट्यामध्ये महाआघाडीचे उमेदवार विशाल शिंदे विरुद्ध महायुतीचे उमेदवार म्हणजेच राष्ट्रवादीचे उमेदवार अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण भाऊ माने यांच्यामध्ये जोरदार लढाई सुरू आहे. सगळे पक्ष म्हणजे महायुतीतले सगळे पक्ष ताकदीनं मैदानात उतरलेत. परंतु महाआघाडीमध्ये मात्र प्रामुख्यानं राष्ट्रवादी पक्षच लढत देतोय. याचं कारण असं आहे की तिथला काँग्रेस पक्ष आणि हा फारसा काय प्रचारात आपल्याला आहे असं दिसत नाही. त्यामुळं राष्ट्रवादी पक्ष आणि त्या पक्षाचे नेते जयंतराव पाटील मोठ्या ताकदीनं मैदानात उतरलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जयंत पाटील हे राज्याचे नेते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेव्हा ते प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेला त्यांचा उल्लेख किंबहुना उल्लेख म्हणण्यापेक्षा त्यांचा सगळीकडे दौरा राज्यामध्ये चालू असायचा. स्वतः खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ईश्वरपूरमधल्या सभेत विधानसभेच्या वेळेला सुद्धा असा उल्लेख केलेला होता की यापुढं राज्याच्या नेतृत्वाची धुरा ही जयंतरावांनी सांभाळायची. म्हणजे जयंतराव हे राज्याचे नेते आहेत हे शिक्कामोर्तब त्यावेळेला झालेलं होतं. त्यांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा तीच भावना आहे. राज्यात सुद्धा अनेक त्यांचे अनुयायी आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे प्रदेशाध्यक्ष असताना. परंतु सध्या जी खरी लढत आहे ती अगदी राजकीय प्रतिष्ठेची आहे. ती उरण ईश्वरपूर आणि आष्ट्यामध्ये. त्यामुळे जयंतरावनी ईश्वरपूर आणि आष्टा इथं जवळजवळ तळच ठोकलेला आहे. वास्तविक जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे. पण जयंत पाटलांनी प्रामुख्यानं सगळं लक्ष दिलंय म्हणजे 99% लक्ष दिलंय ते आष्टा आणि ईश्वरपूरवर दिलंय असं आपल्याला दिसेल. याचं कारण असं आहे की महायुतीनं पण तिथं ताकद जोरात पणाला लावली. कोणत्याही परिस्थितीत ईश्वरपूरमध्ये आणि कोणत्याही परिस्थितीत आष्ट्यामध्ये जयंत पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का द्यायचा असं ठरवूनच तिथं सगळे नेते मैदानात उतरलेले आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक आहेत. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आहेत राहुल महाडिक जे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. आमदार सदाभाऊ खोत आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार ते स्वतःच मैदानात उतरलेले आहेत. त्यांच्या विरुद्ध संग्रामसिंह पाटील आणि आनंदराव पवार यांची जोरदार लढाई चालू आहे. म्हणजे आनंदराव पवार यांना मला वाटतं पहिल्यांदाच एवढं आव्हान तिथं संग्रामसिंह पाटील यांच्यामुळे उभारलेलं असेल इस्लामपूरच्या नगरपालिकेसाठी नगरसेवक पदासाठी. त्याच वेळेला शिवसेनेचे सगळे नेते आहेत. राष्ट्रवादीचे सगळे नेते म्हणजे अजितदादांच्या आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हे एकवटलेले आहेत जयंतरावांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का देण्यासाठी. आष्ट्यात तीच परिस्थिती आहे. आष्ट्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर महायुतीनं ताकद सगळी पणाला लावलेली आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा पूर्ण लक्ष उरण ईश्वरपूर आणि आष्ट्यामध्ये घातलेलं आहे. त्यांनी सगळी ताकद सगळी कुमक रसद काय असेल ते त्यांनी तिथं पुरवण्याकडं लक्ष दिलेलं आहे. आणि त्यामुळं फार जोराची लढाई तिथं राजकीय सुरू आहे. साहजिकच जयंत पाटलांना बाहेरच पडता येईना झालंय. किंबहुना त्यांनी असं ठरवलंय बाहेर पडता येईना म्हणजे त्यांची स्वतःची निवडणूक ते अत्यंत गांभीर्याने लढवतातच. पण जयंत पाटलांचं आजपर्यंत असं एकूण परंपरा आहे की ते कोणतीही निवडणूक अतिशय गांभीर्याने लढवतात. गेल्या खेपेला मात्र म्हणजे 8 वर्षापूर्वी जी ईश्वरपूर नगरपालिकेची निवडणूक झाली ती त्यावेळेला मात्र निशिकांत दादा पाटील भारतीय जनता पक्षाचे यांनी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली ती आणि नंतर त्यांनी जयंतरावांना थेट आव्हान दिलं होतं. नगरपालिकेत सुद्धा
सत्ता आली जयंतरावांची, पण तिथं सुद्धा सतत संघर्ष राजकीय होत राहिला. त्यामुळं यावेळेला कोणत्याही परिस्थितीत उरण ईश्वरपूर नगरपालिका आणि आष्टा नगरपालिका या ठिकाणी विरोधी महायुतीला पूर्णपणे नेस्तनाबूत करायचं असा निर्धार करूनच जयंतराव पाटील हे मैदानात उतरलेले आहेत. ते बाहेर कुठेही फारसे प्रचाराला गेलेले नाहीत. आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे स्वतः सगळीकडे फिरतायत. त्यांनी सुद्धा सभा घेतलेल्या आहेत. सांगली जिल्ह्यात सुद्धा सभा घेतल्या आहेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी. परंतु जयंतरावांनी मात्र एकच ध्येय, एकच लक्ष ठेवलेलं आहे, ते म्हणजे ईश्वरपूर आणि आष्टा. कोणताही गाफीलपणा होता कामा नये असं ते पाहतात. अर्थात मी स्वतः यापूर्वीच्या सुद्धा निवडणुकात पाहिलेलं आहे की प्रत्येक प्रभागात गल्लोगल्ली जयंतराव ईश्वरपूरमध्ये हिंडताना मी पाहिलेलं होतं. आष्ट्यामध्ये सुद्धा ते हिंडताना पाहिलेलं आहे. या खेपेला सुद्धा पुनश्च हरिओम असं म्हणून त्यांनी जोरदारपणे टक्कर द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याला माहीत आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सगळे नेते त्यांना त्या निवडणुकीमध्ये शह देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यांनी सुद्धा तसाच निर्धार केलेला आहे. हे ओळखून जयंतराव पाटील पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरलेत. ईश्वरपूरमध्ये आणि आष्ट्यात अक्षरशः घरोघर प्रचार करतायत, घरोघर फिरतायत, लोकांना भेटतायत, नागरिकांना भेटतायत. गेल्या 9 वर्षातल्या कारभाराचा म्हणजे महायुतीच्या निशिकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारभाराचा पाढा वाचतायत. 9 वर्षांमधले जे हाल तुमचे झाले तसे व्हायचे नसेल तर पुन्हा एकदा निवडणुकीला तुम्ही या निवडणुकीत या महायुतीच्या लोकांना थारा देऊ नका असं जोरदार आवाहन करतायत. पाहूया आता काय होते ते. परंतु राज्याचे नेते म्हणून ओळखले जाणारे जयंतराव पाटील आता निव्वळ सांगली जिल्ह्यातच नव्हे तर त्यांच्याच तालुक्यात, वाळवा तालुक्यात, त्या तालुक्यातल्या सुद्धा 2 शहरामध्ये पूर्णपणे तळ ठोकून आहेत. त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे. कारण शेवटी कोणतीही निवडणूक महत्त्वाची असते आणि गंभीरपणे घ्यायची असते हे त्यांना चांगलं माहीत आहे. त्यामुळं या 2 निवडणुका जर आपल्या हातातून निसटल्या तर महायुती आपल्या विरोधात जिल्ह्यात सुद्धा मोठी मोहीम उघडू शकते किंवा आपल्या राजकीय वर्चस्वाला सुद्धा धक्का बसू शकतो हे त्यांना माहीत असल्यामुळं त्यांनी पूर्णपणे लक्ष ईश्वरपूर नगरपालिका, नगराध्यक्षपद, आष्टा नगरपालिका आणि नगर परिषदेची निवडणूक यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे. पाहूया नेमकं काय होतंय ते. ह्या दोघांच्या महायुती आणि महाआघाडीच्या लढतीमध्ये नेमका कुणाचं पारडं जड होतंय, कुणाचा विजय होतोय, हे कुणाला शह दिला जातोय, कुणाच्या राजकीयदृष्ट्या कुणाला पूर्णपणे कुणाची पिछेहाट होते हे आपल्याला लवकरच दिसून येईल. त्याला काही 5-7 दिवसामध्येच आपल्याला ह्या सगळ्याचं चित्र स्पष्ट होईल. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.